अपू, ए अपू, अपू अन्नावरती राग काढू नये असा, खाऊन घे बरं. अगं मला माहितीये तू आरूवरती रागावली आहेस, पण काल रात्री आरू असं वागली ना ते तुझ्या काळजीपोटी. अगं बहिणीला कानाखाली मारून अशी काळजी व्यक्त करतात का? अगं आरूच्या डोक्याला आधीच ताप आहे, त्यात तू अशी वागलीस. तू तरी समजुतीने वाग जराशी. हा चल उठ, खाऊन घे बरं. मला नकोय आणि तू जा ग इकडनं. आत्तू, आज नाश्त्याला मी स्टफ्ड इडली केलीये. हो का? हा म्हणजे अप्पूचा आवडता नाश्ता. हो ना. आणि अगं आज शाळेत त्या कॉन्ट्रॅक्टचं पण बोलायला जायचंय ना, तर म्हटलं सॅम्पल साठी हा नाश्ता घेऊन जाऊया. काय सांगावं, तिथे एखादी अप्पू असली तर तिलाही आवडायचा ना हा नाश्ता. हो बरोबर आहे. आणि तुझ्या हातची स्टफ इडली काय ग, अप्पूलाच काय पण कोणालाही आवडेल. अगं काय झालं ग? भाजलं की काय? काल मी माझ्या बहिणीला दुखावलं ना, त्याचीच शिक्षा दिलीये देवाने. देवाने शिक्षा दिली का तू स्वतः करून घेतलीस? आय एम रिअली सॉरी ताई. मी तुला नेहमी त्रास देत आले ना. मी खूप वाईट बहीण आहे ग. माझ्या बहिणीबद्दल एकही वेडावाकडा शब्द ऐकून घेणार नाही मी. आत्ताच सांगते, लाडोबा आहे तो माझा. हॅलो मॅडम, एक महत्वाची बातमी सांगायला फोन केलाय. हा बोल. आता आरोही ताई कुठल्या तरी शाळेत कसली तरी ऑर्डर घ्यायला जाणार आहे. काय? कुठल्या तरी शाळेत कुठली तरी ऑर्डर म्हणजे काय? कान आणि डोळे दिलेत ना देवानी, त्याचा वापर कर. दाम्या, नक्की कुठल्या शाळेत जाणार आहे आणि किती मोठी ऑर्डर आहे याची नीट माहिती हवी मला. हो मॅडम, ते तर मी करणारच, पण अजून एक महत्वाची बातमी सांगायची. काय आहे? हो, काल रात्री अर्पिता ताई आणि आरोही ताईमध्ये जाम मोठं भांडण झालं. काय म्हणजे नेमकं काय झालं? हो, काल रात्री कॉलेजच्या पिकनिकवरून त्या दोघींमध्ये कुरबुर झाली आणि आरोही ताईने सगळ्यांसमोर बहिणीच्या थोतरीत दिली. What? आरोहीने हात उचलला? तू खरं बोलतोयस ना? हो मॅडम, मी खरंच सांगतोय. हे बघ नाम्या, अशाच तिथल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवायच्या, कळलं? हो मॅडम, ते तर मी करणारच. तुमच्यामुळे माझी डबल कमाई होते. तुम्ही सांगितलेलं मी नाही काय करणार. बरं मॅडम, मी फोन ठेवतो, नाही तर नेमकं कोणीतरी बघायचं. हा ठेव. अरे नाम्या, कामाच्या टायमाला कसा टाइमपास करतोय? आणि हा फोन कोणाचा होता? हो, ते गावाकडनं फोन होता, महत्वाचा होता.
तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तपास घ्या. डाऊट कसला खातोय? प्लेट घेतल्यात नाश्त्याच्या, लोक खायला थांबलेत, वाड्याला घेचल डाऊट खातोय. आता मी भरवते. ए नाही हं, अप्पू, हे सगळं तू संपायचंयस. अगं मग तू कधी खाणार? तुझं पोट भरलं ना की माझंही आपोआप भरेल. आणि मला माहितीये या इडल्या बघून तुझी भूक आणखी वाढली असेल, हो ना? आरोही म्हणते तेच खरं असणार. सगळ्या गोष्टी पैशाने नाही विकत घेता येत. नाती तर अजिबातच नाही. आणि ही अशी घट्ट नाती सोबत आहेत म्हणूनच आरोही अजूनही ठामपणे उभी आहे. क्या बात आहे. बहिणी बहिणींमध्ये वाद. दॅट्स ग्रेट. म्हणजे आता आरोहीचा कणा मोडण्याचा आणखीन एक मार्ग सापडलाय. आता या भाड्याच्या माणसांची काही गरजच नाहीये तिला बदनाम करायला, कारण तिच्या घरातच भेदी निर्माण झालाय. आरोहीच्या घरात तिच्याच विरुद्ध एक टीम, ती वत्सला, तन्मय आणि आता तिची सख्खी बहीण अर्पिता. आता फक्त या अर्पिताला फितवलं की माझं काम झालं. आणि मग वेलकम टू द गँग अर्पिता. आरू, ए आरू, चहा टाकला का ग? हो, सगळ्यांसाठीच टाकलाय. तू सुद्धा घेशील ना? अगं म्हणजे काय, सकाळचा पहिला चहा आणि तो सुद्धा तुझ्या हातचा, म्हणजे दिवस अगदी कसा मस्त आणि झकास तरतरीत जातो. बरं तू अप्पू उठली का ग? कुठली चांगली जागी झाली असं म्हण हवं तर. म्हणजे? अगं सकाळी उठून अभ्यासाला बसली आहे. अरे वा, म्हणजे पिकनिकचं खूळ डोक्यातून गेलंच म्हणून समजूया आता. पण तू एक गोष्ट चांगली झाली, तिचा राग शांत झाला. लहान आहे म्हणून थोडस सांभाळून घ्यावं लागतं, पण ठीक आहे, चालायचंच. लहान काय आणि मोठं काय, तुला सगळ्यांनाच सांभाळावं लागतं. आणि सगळ्यांचे व्याप ताप सांभाळता सांभाळता तुला तुझ्या संसाराला वेळच देता येत नाही. अगं हे लग्नानंतरचे दिवस असतात ना, ते परत परत येत नाहीत अगं. अरू, मला काय वाटतं माहितीये, आज आहे ना तू आणि तन्मय देवीच्या दर्शनाला जा. आणि तिला म्हणावं आमचं सगळं छान होऊ दे, अगदी छान संसार होऊ दे. अत्तू, तुझं सजेशन खरंच आवडलंय मला. जे तुला खरं सांगू का, म्हणजे माझ्याही मनात खूप दिवसांपासून देवदर्शनाचं होतच ग. पण मी इथनं गेले तर इथल्या सगळ्या कामाचं काय? त्याचा विचार तू करू नकोस, आम्ही आहोत ना, आम्ही बघू सगळं. आता मस्तपैकी तयार हो आणि जा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा.
तन्मय, आज दिवसभराचा काय प्लॅन आहे तुझा? अगं, अजून चहा पण घेतला नाही आणि तू दिवसभराच्या कामाचं विचारतेस. अच्छा, म्हणजे बायकोने विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाचं सरळपणे उत्तर द्यायचं नाही असं जगातल्या प्रत्येक नवऱ्याने ठरवलेलं असतं का? बरं, काय काम होतं? आता कसं बरं वाटतंय ना ऐकायला? तर काम असं होतं की आज आपण दोघांनी देवीच्या दर्शनाला जायचं. हा प्रश्न आहे की ऑर्डर? बायकोने केलेली रिक्वेस्ट समजू शकतोस तू. तन्मय, हे बघ ना, आज अनायसे देवीचा वार आहे. आपण दोघांनी छान दर्शन घेऊया, दोघांनी एकत्र अभिषेक करूया. आपल्या संसाराला आणि आग्रहाच्या भरभराटीला आई अंबाबाईचे आशीर्वाद लाभू देत ना. आरोही, तुला माहित आहे ना, या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. मला सुद्धा. पण त्याच विश्वासासोबत थोडी श्रद्धेची जोड असली ना की कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचं बळ येतं आपल्यात. तन्मय, माझ्या श्रद्धेखातर समाधानासाठी तरी चल ना. आपलं लग्न झाल्यापासून काही ना काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. नकळतपणे दुरावा निर्माण होत गेला आपल्या. आपण मागचं सगळं विसरून देवीच्या साक्षीने पुन्हा आपल्या संसाराला नव्याने सुरुवात करूच शकतो ना आपण. तन्मय, प्लीज माझ्यासाठी. ठीक आहे, जाऊ. थँक्यू सो मच. तू रेडी हो, मी सुद्धा किचन मध्ये काही आवरायचंय का ते बघते. आले. आई, नाम्या, नाम्या, तू इथे काय करतोय साईंच्या खोलीत? आणि ते त्यांच्या कपाटाजवळ काय चाललंय तुझं? कोणाच्या परवानगीशिवाय त्यांच्या रूम मध्ये घुसायचं नाही एवढं साधं कळत नाही तुला नाम्या? नाही, तुम्हाला तर माहिती आहे, किचन मध्ये मी परवानगीशिवाय भांड्यांना पण हात लावत नाही. त्याचं काय झालं, आईनं कॉफी हवी काय विचारायला आलतो, पण ते इकडेच नाही. हो, पण मग कपाटाजवळ काय चाललंय तुझं? मी आलतो तेव्हा उघडच दिसलं, म्हणून बंद करायला लागले. त्यांच्यासाठी आणलाय. द्या हे, माझ्याकडे द्या, मी देतो हुडकून त्यांना. द्या. हा, देतो. आई अशा अचानक कुठे गेल्या असतील? झिंग 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 झिंग. झालं? नाचून झालं? कुठे होतास? हा, तुला एवढ्या हाका मारते मी, कुठे होतास? हो आत्याबाई, माझी एवढी महत्वाची कामं सुरू असतात ना, त्या गडबडीत ऐकायला ना आलं. बोला ना, काय करत? तुझी महत्वाची कामं, घरातली कामं सोडून तुला कसली महत्वाची कामं आहेत? हा, मी सांगितलेली कामं झाली का? अरे, डबे उन्हात वाळत टाकायचे होते. हो, घरघंटीवरती गव्हाचं दळण टाकायचं होतं. गावात झालं. आणि सगळ्यांना चहा दिला. दिला? आश्चर्यच आहे. खरंच दिलायस ना नक्की? हो. नाही, नाहीतर काय आहे की आरू आली ना की तिला सगळं काम करावं लागेल दुप्पट. आज तिला वेळ नाहीये. ताईला काम करायला वेळ नाहीये? अगं हो, तन्मय आणि ती देवळात जाणार आहेत ना, म्हणून तर याच्या मागे लागले. ताई आणि जिजू देवळात जाणार आहेत? हो, आता निघणारच आहे ती. म्हणजे संध्याकाळी परत ये. आपणच आता स्वयंपाकाचं बघायचंय, मग संध्याकाळचं ती बघेन. हं? दरवेळी स्वयंपाक ताईनेच का केला पाहिजे? तिला निवांत जाऊ दे. आजचा स्वयंपाक मी बनवते. तू? हो, मी. आणि काही अडलं तर तू आहेस की. मी पण आहे. ताई, बरं झालं तू आलीस. तुमचं ते देवदर्शन काय झालं ना की मस्त एन्जॉय करा. हा, आणि इकडचं टेन्शन अजिबात घेऊ नको.
हम है ना, सब संभाल लेंगे. अप्पू तू खरंच स्वयंपाक करणार आहेस? का मला जमणार नाही असं वाटतंय का? नाही नाही अगं, म्हणजे एरवी तू चहा करायला सुद्धा स्वयंपाकघरात कधी येत नाहीस म्हणून आम्ही अगं इतके वर्ष ताईला स्वयंपाक करताना बघतेय. आज मी ठरवलं ना तर पूर्ण स्वयंपाक एकटीने करून दाखवू शकते. आणि ताईसाठी मी एवढं करूच शकते की. हो, आणि मदतीसाठी मी आहेच की. ताई तुम्ही जा. हो खरंच जा अगं. आता काय तुम्ही सगळ्यांनीच मनावर घेतलंय म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. ठीक आहे, माझी कामं आटपते पटापट आणि निघते. हो बरं नाही आम्ही ताई गेल्यानंतर इकडची बॉस मी आहे आज. सगळी कामं करायची, कळलं का? आणि जी ऑर्डर देईन ना ती फॉलो करायची. काय कळलं का? डोकं हलवतो. मी सांगेन ते करायचं. चल. आरोहीताई देवळात जाते तर माझ्यासाठी काय आदेश आहे ते फोन करून विचारायलाच हवं. हॅलो. हां बरं ठीक आहे. आरू आरू, हा हे बघ, हे सगळं ओटीचं सगळं सामान आहे. हा घे. दोघं पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर देवीच्या दर्शनाला जाताय. हा हे बघ, अभिषेक झाला ना की एक गोष्ट नक्की करायची. देवीची ही ओटी भरायची, प्रार्थना करायची आणि देवीला सांगायचं की म्हणावं आमच्या दोघांच्या संसाराला जी काही दृष्ट लागलेली असेल ना ती सगळी निघून जावी. आणि आमचा संसार छान होऊ दे म्हणावं. हो तू अगदी तू म्हणतेस ना तसंच सगळं कर. फक्त तू एक छोटस काम करशील. आई सकाळपासूनच बाहेर आहेत, त्यांना आल्यावर फक्त निरोप देशील आम्ही देवळात गेलोय म्हणून. हो सांगेन की. नीट जा. हा सगळं व्यवस्थित करा. निघूया. हा बोल. हॅलो. हा नंदिनी बोल. तन्मय बिझी आहेस का? बिझी असा नाहीये, जरा बाहेर चाललोय. अच्छा, म्हणजे काहीतरी अर्जंट काम असेल ना तुला? अर्जंट असं काही नाहीये. आरोहीला ते देवळात घेऊन चाललोय, तिला अभिषेक करायचा आहे देवीचा म्हणून. तू बोल ना काय झालं. नाही काय नाही, मला वाटलं तू. का ग काय झालं? अरे सॉरी, मी तुला त्रास दिला. जा तू, मी करीन मॅनेज. अगं काय मॅनेज करशील? हॅलो हॅलो नंदिनी, अगं तू मला धड काय सांगत का नाहीस? सांगून काय फायदा? म्हणजे या परिस्थितीत तू माझी काहीही मदत करू शकणार नाहीयेस. आरोही बरोबर देवळात जाणं जास्त महत्वाचं आहे ना. तू जा, मी बघते काय करायचं ते. अगं नंदिनी तसं काही नाहीये, तू नीट सांगशील का काय झालंय ते? काय सांगू, सकाळपासून बरं नाहीये मला. ताप आलाय खूप आणि माझी मेड पण आली नाही आज. बाबा पण कालच बाहेर गावी गेले. मला ना खूप खूप अस्वस्थ वाटतंय तन्मय. नाही पण तू जा देवळात. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुझ्या ओळखीचा कोणी डॉक्टर आहे का? म्हणजे मी त्यांना फोन केला असता, जाऊन भेटले असते किंवा बघितलं असतं की ते इथे येऊन चेक करू शकतात का मला. अगं तुला बरं नसताना एकटी कशी काय जाणार? पण नाही, आत्ताही मी एकटीच आहे. त्याला कोण काय करणार? डोंट वरी, मी जाईन कशी बशी. तुम्हाला फक्त नंबर पाठव. अगं नाही नको,
मी येतो तिकडे, तुला डॉक्टरकडे घेऊन. अरे नाही प्लीज तन्मय, प्लीज नको येऊ. तू आरोही बरोबर देवळात चाललायस ना, तू जा. मी बघते काय करायचं ते. तू फक्त नंबर पाठव मला, मी जाईन कशी तरी. हॅलो तन्मय, मी फोन ठेवू का? मला खूप त्रास होतोय, नंतर बोलूया. नंबर पाठव, ठीक आहे? हॅलो. बाय. काय रे तन्मय, काय झालं? कोणाचा फोन होता? नंदिनीचा फोन होता. थोडा प्रॉब्लेम झाला. काय झालंय? अगं नंदिनीची तब्येत खूप खराब झाली.